नमस्कार। आज आपण मस्त असं झटपट तयार होणारं चमचमीत आणि स्मोकी फ्लेवरचं चिकन घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन। तर चिकन आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचा ठेचा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं, त्याचबरोबर 2 चमचे फ्रेश दही घालायचं। दही घालताना लक्षात ठेवायचं दही हे फ्रेशच असायला हवं, नाहीतर मग आपली चिकनची जी ग्रेव्ही आहे ती आंबट होऊ शकते। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित चिकनला लावून ठेवायचं आणि हे चिकन आपल्याला साधारण अर्ध्या तासासाठी साईडला ठेवायचं आहे, म्हणजे सगळे मसाले चिकनमध्ये छान मुरले जातील। आता आपण मसाला तयार करू। त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं, त्यानंतर 2 मीडियम साईजचे उभे पातळ कापलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। तर या ठिकाणी बघू शकता कांदा आपल्याला या पद्धतीने असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे। हे खोबरं सुद्धा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे बघा खोबरं आपलं छान परतून झालं। आता यामध्ये 2 मोठे चमचे धने घालायचे। धने पावडर घातल्यापेक्षा असे अख्खे धने आपण भाजून घातले तर आपल्या वाटणाची चव अप्रतिम लागते। भाजून घेतलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं। 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची। आवश्यकतेनुसार पाणी घालून वाटण तयार करायचं। तर आज आपण हे चिकन राईच्या तेलामध्ये बनवतोय। सगळ्यात आधी राईचं तेल धूर निघेपर्यंत गरम करायचं। त्यानंतर तेल थोडंसं कोमट झालं की यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि हे वाटण साधारण 2 ते 3 मिनिटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तर इथे बघू शकता वाटण आपलं मस्त परतलेलं आहे। 2 चमचे घरगुती मसाला घालायचा, 1 चमचा चिकन मसाला घालायचा आणि हे मसाले चांगले परतून घ्यायचे। घरगुती मसाला आपण जेव्हा बनवतो त्यामध्ये सगळ्या खड्या मसाल्यांचा वापर केलेला असतो, त्यामुळे कुठलाही दुसरा मसाला यामध्ये घालण्याची अजिबात गरज नाही। आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपला मसाला आहे तो अगदी मस्त असा शिजला जाईल। झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढायची। तर आता आपण यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही मसाला बघू शकता, मस्त असा कलर आलेला आहे आणि छान रंग आलाय। यातून छान तेल सेपरेट झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालायचं आणि 2 ते 3 मिनिट या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे आपले जे मसाले आहेत ते चिकनच्या आतमध्ये चांगले मुरले जातात आणि चिकनला सुद्धा चव छान येते। त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ। आता यावर सुरुवातीला पाणी न घालता झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटं चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर 3 ते 4 मिनिटं आपण हे चिकन शिजवून घेतलं। सुरुवातीला पाणी न घालता असं आपण मसाल्यामध्ये चिकन शिजवलं की चिकनला छान अशी टेस्ट येते। आता याला पुन्हा एकदा सगळीकडून चांगलं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये अर्धा ते 1 ग्लास पाणी घालायचं आहे। जर तुम्हाला पातळ रस्सा हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी 1.5 ते 2 ग्लास पाणी घालू शकता, पण आज आपण चिकन मसाला बनवतोय त्यामुळे इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे चिकन शिजण्यासाठी। आता यावर झाकण ठेवायचं आणि चिकन शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 वेळा मध्ये मध्ये हलवून घ्यायचं। त्यानंतर एक 10 ते 15 चिकन शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही, एक 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपलं चिकन शिजलेलं आहे। सुरुवातीला सुद्धा आपण हे चिकन 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतलं होतं, त्यामुळे झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घेतलं। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर या ठिकाणी आपला मस्त चमचमीत चिकन मसाला तयार झालेला आहे। पण आज आपण याला मस्त स्मोकी फ्लेवर देतोय, त्यासाठी गॅस बंद करायचा आणि 2 छोटे कोळसे मी या ठिकाणी गॅसवर एकदम कडकडीत गरम केलेले आहेत। यावर 1 चमचा तूप घालायचं आणि लगेचच झाकण ठेवायचं। 10 मिनिटं तसंच ठेवायचं आणि 10 मिनिटांनंतर हा स्मोक पूर्णपणे चिकनमध्ये मुरल्यानंतर आपल्याला झाकण खोलायचं आहे आणि त्यामध्ये जो कोळसा आपण घातलेला होता त्याची वाटी काढून घ्यायची आणि या ठिकाणी मस्त स्मोकी फ्लेवरचं मसाला चिकन आपलं तयार झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। धन्यवाद।